त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही एवढं भारतभर फिरतात, रोजचे किस्से आम्ही सांगायचो त्यांना, दिल्लीला असं झालं, कलकत्त्याला तसं झालं. तुम्ही असं शेती नका करू, तुम्ही हा व्यवसाय करा. आणि त्यात बरेचसे विणकर पण होते. खत्री, साळी, कोष्टी समाजाचे विणकर होते ते शाखेचे मित्र आमचे. आणि त्यांचा त्याच्यामागे एक लाभ असा होता का त्यांच्याकडे काही पैठणी विकत पण नव्हत्या. मला मार्केटची पूर्ण आयडिया होती, हे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी त्यांचा फायदा आणि माझा फायदा असे गणित बसवलं आणि मला त्यांनी बळजबरीने येवल्यात नेलं परत. आणि मग माझी पैठणीचा त्यांनी त्यांच्या न विकलेल्या साड्या घेऊन मला माहीत होती साडी कुठे विकल. ते साडी बनायचे दादरच्या टेस्टी, पण मला माहिती ही नरिमन पॉईंटला किंवा मरीन लाईनला तिकडे विकेल हे मला आयडिया होती, त्यांना नव्हती. त्यांचं तेवढं ज्ञान नव्हतं. आणि मग मला ते आतून कळायचं की ह्या साडीत चांगले पैसे मिळतील, हे का घाबरताय उगाच. आणि मग त्यांच्याकडून 2-2, 4-4 साड्या घेऊन मी हा व्यवसाय चालू केला 2001 साली. पण हा तर विकण्याचा झाला, पण कापसे पैठणी बनवावी हा विचार कधी आला? मग त्याच वेळेत आता घरामध्ये लहाना भाऊ होता, त्याचा गाडीचा नेमका कसारा घाटात ॲक्सिडेंट झाला. रिस्क काम होतं. आम्ही त्याला सांगितलं की तू आता हातमाग टाक. 2001 साली आम्ही स्वतःच्या पत्र्याच्या घरामध्ये एक हातमाग टाकला. त्याला जोडी गावातले काही आदिवासी मुलं असतील, आमच्याच कुटुंबातले दुसरे भाऊबंदाची मुलं असतील, असे एकाचे 2, 2चे 4 असे माग आम्ही चालू केले. आणि सुरुवातीची साडी वणीच्या आईच्या देवीची आम्ही विणलीत, मला आठवतं. आणि नंतरच्या त्या म्हणजे लोकांकडून घेणाऱ्या साड्या हा वेगळा विषय होता आणि स्वतःचं प्रोडक्शन हा वेगळा विषय होता. त्यात पहिली साडी वणीच्या आईला आणि दुसऱ्या 2-3 साड्या ज्या बनवल्या, तर नाव घ्यायला हरकत नसेल तर मी नावं सांगेन. आपल्या राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मिसेस शालिनीताई विखे यांच्या वडिलांनी मला बऱ्याच वेळेस असं टोचलं होतं का तू एवढा चांगला सेल्समन आहे, स्वतःचा बिझनेस का करत नाही, किती दिवस दुसऱ्याकडे कामाला राहशील. तर मी सुरुवातीच्या 3 साड्या घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो, विखे साहेबांच्या सासऱ्यांकडे. आणि त्यांनी मला मग लोणीला पाठवलं. मग ताईंनी माझ्याकडून साडी घेतली आणि तिथून माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली. पण कुटुंबामध्ये तुमच्या विणणं हा व्यवसाय नव्हता? नव्हता, काहीच विषय नव्हता. कुटुंबाला साडी किंवा विणकाम, कपडा याचं काही ज्ञानच नव्हतं. आम्ही शेतकरी कुटुंबातले, त्याच्यामुळं तो विषय दुरूनही पण नव्हता. विकणं हा एक भाग, आपण बनवावं आणि आपणच विकावं, तर याच्यामध्ये म्हणजे थोडी रिस्क जास्त आहे ना, की बनवण्यातली रिस्क जी आहे ती? नाही, रिस्क जास्त आहे, पण चांगल्या कस्टमरची चॉईस वेगळी असते. आणि आपल्याला जर ग्राहक वाढवायचा असेल तर त्यांच्या चॉईसची पैठणी आपण मार्केटमधून घेऊन नाही देऊ शकत ना. ट्रेडिंग करून असं ऑर्डर पूर्ण नाही होणार. आपल्याकडे मोठे मोठे घरंदाज लोक हे पैठणी वापरतात. मुळातच पैठणीचा ग्राहक वेगळा आहे, तो उच्चभ्रू आहे. म्हणजे मोठे उद्योगपती असतील, ॲक्टर असतील, राजकीय लोक असतील, तर त्या घरात पैठणी ही त्यांच्या चॉईसची गेली पाहिजे. त्याच्यासाठी आपले माग असणं हे मला सेल्समनशिप करत असताना जाणवत होतं की हे असं नाही की कोणाकोणतरी साड्या आणल्या आणि विकायला ठेवल्या. बायकांचं फार अवघड असतं. त्यांना आपल्या नंदेकडे, सासूकडे असलेली साडी चालत नाही, मैत्रिणीकडे असलेली साडी चालत नाही. माझी साडी वेगळी असावी असं बायकांना नेहमी वाटतं. म्हणजे हे खरं असेल, तुम्ही सांगू शकतात. आणि तो अनुभव मला दांडगा होता सर खूप. आणि म्हणूनच मला असं वाटलं की नाही, आपण कितीही चोखंदळ ग्राहक येऊ द्या, आपण त्यांची ऑर्डर 100% पूर्ण करू. आणि एक चोखंदळ ग्राहक पूर्ण केल्यानंतर सर हजारो मिळतात. पण एक अनकॉमन साडी जर बनवली ना, त्या बाईची साडी बघून आपल्याला 100 ग्राहक तर ऑटोमॅटिक मिळतात. तुम्ही जेव्हा आधी साड्या विकत होता, पैठणी एकूणच फार महाग वगैरे असं मानलं जातं, तर तुम्ही जेव्हा विकत होतात फक्त, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त काय म्हणजे रेंजची साडी विकली होती? सुरुवातीला सर मी 2001 सालचं सांगतो, 1900 ते 2000ला पैठणी बनायची, म्हणजे ओरिजिनल पैठणी. आणि सुरुवातीच्या काळामध्ये 2000 ते 8000पर्यंतच पैठणी मी घ्यायचो आणि विकायचो. त्याच्यानंतर ग्राहकाचा खरं म्हणजे चॉईस आणि ग्राहक चांगल्या पैठणी घेऊ शकतो हे नेहमी वाटायचं मला. कारण येवल्यामध्ये तेव्हाही मुंबई, पुणे, नागपूर किंवा जयपूर, अहमदाबाद, हैदराबाद
अशा लांबून लांबून ग्राहक यायचे आणि त्यांची चॉईस वेगळी होती. ते सांगायचे आम्हाला असं अनकॉमन द्या. मग तिथं थोडी सुरुवात आपण अशी वेगळी केली का अजून याच्यामध्ये जुन्या पैठण्याच्या काय डिझाईन होत्या त्याचा अभ्यास केला आम्ही आणि त्या डिझाईन पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण येवल्याला ही जी पैठणीची परंपरा आहे ती किती जुनी आहे? जर मला माहिती जी आहे तर एक 400 वर्षापासून इथं हे वस्त्र तयार होतं. इसवी सन 1600 सालापासून ह्या येवल्याचा इतिहास मी वाचलेला आहे. तर तिथे ही पैठणी तयार होते असं मला माहीत आहे. आता तुम्ही ज्या पैठण्या बनवता तर आता त्याची रेंज काय असते? म्हणजे महागात महाग तुम्ही आतापर्यंत केलेली पैठणी किती रुपयांची आहे? आम्ही साधारणतः 11 लाखापर्यंत आता 11 एक पैठणी? हो 11 लाखापर्यंत तयार केली पैठणी. काय असतं असं 11 लाखाच्या पैठणीमध्ये? नाही सर त्याच्यात वर्क असतं आणि बेस तर त्याचा जुन्या पैठण्यामध्ये सोनं चांदी निघायचं. आता ते वापरलं तर त्याच्यामुळे किंमत वाढते आणि काम असतं त्याच्यामध्ये. मेन म्हणजे फक्त मटेरियलचीच कॉस्ट वाढते असं नाही, खूप बारीक काम असतं. म्हणजे 2 कारागीर ती 11 लाखाची पैठणी बनवायला त्याला